नारळी पौर्णिमा जवळ येते तर त्या निमित्ताने नारळी भाताची रेसिपी आपण आज बघणार आहोत। अगदी एक शीत मोकळं असलेला असा मऊ रसरशीत नारळी भात आपण आज बघणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर अख्खा बासमती तांदूळ मी इथे घेतला आहे। 3 वाटी तांदूळ मी घेतला आहे। इतर साहित्य आपण बघून घेऊ। तर 1.5 वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। 10 ते 12 काजूच्या पाकळ्या आणि 4 चमचे तूप घेतलेला आहे। काही खडे मसाले मी इथे घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 3-4 हिरवी विलायची, 3-4 दालचिनी आणि 4-5 लवंगा मी ते घेतले आहे। तर सगळ्यात आधी मी इथे तांदूळ धुवून घेते। 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे। तर आपला तांदूळ आता धुवून झालेला आहे। हे बघा, आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। त्यात मी घातले 2 चमचे तूप। तूप टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्यात खडे मसाले टाकायचे। ही प्रोसेस जरा लवकर करायला लागते, कारण तूप लगेच गरम होतं। खडे मसाले टाकून झाले की लगेच मी त्यात काजूच्या पाकळ्या घालणार आहे। 1-2 सेकंद ते परतून घ्यायचे आणि लगेच त्यात आपल्याला धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो तांदूळ आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे। तांदूळ टाकल्यानंतर तो आपल्याला तुपावर चांगला परतून घ्यायचा आहे, कारण तांदूळ जर तुपावर परतून घेतला तर मग भाताची शीतं अशी मोकळी होतात, एकमेकाला चिकटत नाही। पण तांदूळ परतताना एक काळजी घ्यायची की त्याची शीतं तुटणार नाही। हळूवारपणे आपल्याला व्यवस्थित तांदूळ परतून घ्यायचा आहे। तर हे बघा, या पद्धतीने तांदूळ आपला परतून झाला की मी एका बाजूला पाणी ठेवलंय गरम होण्यासाठी। तर इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतला होता, त्यासाठी 7 वाट्या मी पाणी घेत आहे। तर इथे मी कढईत करते म्हणून मी 7 वाट्या पाणी घेते। तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल तर एका वाटीला 2 वाट्या पाणी याप्रमाणे प्रमाण घ्यायचं आहे। इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यानुसार मी 7 वाटी पाणी घेते, कारण कढईत पाणी जास्त लागतं शिजायला म्हणून। आता लगेचच मी त्यात नारळाचा चव आणि गूळ टाकून घेते, कारण शिजतानाच जर सगळं एकत्र करून टाकलं तर त्याची चव भातात नीट उतरते। अर्धा चमचा मीठ मी इथे टाकून घेते। या पद्धतीने जर का तुम्ही भात बनवला तर नेहमीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा हा भात नक्कीच टेस्टी लागतो, कारण शिजत असतानाच त्यात जर नारळाचा चव आणि गूळ घातला तर मग त्याची चव भाताच्या आतपर्यंत जाते, म्हणून हा भात शिजल्यानंतर खायला खूप छान लागतो। सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून गॅस मंद करून बारीक गॅसवर होऊ द्यायचं। पूर्ण पाणी आटल्यानंतर आपण झाकण काढून बघतोय। हे बघा, आपला भात किती छान शिजलाय, अगदी एक शीत मोकळं झाले। अशाच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता मी हे चाळून घेते आणि बोटाने दाबून बघते भात शिजलाय की नाही। ते बघा, आपला भात खूप छान शिजलाय। आता ते राहिलेलं जे तूप आहे 2 चमचे, ते तूप आता आपण याच्यावरून घालून घेऊ। तूप घातल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 5-10 मिनटं तसंच ते राहू द्यायचं, म्हणजे तूप त्याच्यामध्ये छान मुरतं। 5 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघू। तर 5 मिनटं आता झालेली आहेत। तर आता आपण प्लेटमध्ये भात वाढून घेऊ। हे बघा, किती छान असा अगदी मोकळा एक शीत मोकळं असा भात शिजला आहे। अगदी रसरशीत असा हा भात दिसतोय। तुम्ही या पद्धतीने जर भात करून बघितला तर तुम्हाला आवडेल म्हणजे आवडेल। तुम्ही परत ह्याच पद्धतीने भात करणार
अशी मला खात्री आहे. नारळी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.